खूप अभिमान वाटतो मला अमृताचा। किती धीराने ती या सगळ्याला तोंड देतीये। खूप कौतुक वाटतं मला तिचं। मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, किती हट्टी होती अमृता। एखादी गोष्ट मनात अडवून धरली ना की ऐकायचीच नाही कोणाला। आणि आज तीच अमृता परिस्थिती माणसाला बदलते। जानकी, अमृता तू काय बोलतीस तुला कळतंय का? तुला आपल्या घरी इथे येऊन राहण्यात काही अडचण आहे का? मामा तसं काहीही नाहीये। मग नरसिंह पाठवतोय का तुला रमावतीला? अजिबात नाही। मला बाबा आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीयेत, त्यांच्यात खूप बदल झालाय। अगं पण तुला का जायचं रमावतीला? कारण माझी इच्छा आहे, कारण त्या गावाशी माझ्या आईच्या आठवणी जुळल्या। त्या निमित्ताने मला तिच्या कुशीत गेल्यासारखं वाटेल। ठीक आहे बेटा, पण काळजी घे स्वतःची। आणि हो, मी तुला अधूनमधून फोन करत जाईन। काय म्हणतात जानकीचे रिपोर्ट्स? एव्हरीथिंग इज नॉर्मल, सगळं काही ओके। पण मग अमृताच्या बाबतीत हे सगळं का घडलं असेल? मिस्टर किल्लेदार, मला वाटतं तुम्हाला वाटतंय तसंच की त्या चूर्णाचा तो ऍडव्हर्स इफेक्ट असावा आणि त्यामुळेच अमृताला पॉइझनिंग झालेलं असावं। पण जानकीच्या बाबतीत तसं काही झालेलं नाहीये। या अमृता, तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत। आता एकच करायचं, आतापर्यंत तुझ्याबरोबर जे काही झालं त्याला एक अपघात समजून विसरून जायचं। या आधीची अमृता आणि आत्ताची ही अमृता हे बघून मला अतिशय आनंद होतोय। अमृता, हे तुझे विचारच तुला या पुढच्या आयुष्यात ठामपणे उभं राहायला मदत करतील। बरं झालं आतेबाई तू इथेच भेटलीस। काही दिवसांसाठी आपण सगळेजण रमावतीला जातोय। अमृताची तशी इच्छा आहे। अरे पण तुम्ही हॉस्पिटलमधनं येताय ना? काय म्हणाले डॉक्टर? आणखी काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? पण डॉक्टर काय म्हणाले ते सांगा ना, कशामुळे झालं, कशामुळे हे सगळं? आतेबाई हा विषय आत्ताच काढला पाहिजे का? तिला खाण्यातलं काहीतरी बादलं असं म्हणाले ते। खाण्यातून काहीतरी झालं म्हणजे? खाण्यातून कसं काय होईल? तुमची दोघींची औषधं सुद्धा सगळी सारखी आहेत। जाऊ दे ना आत्याजी, तू का उगाच विचार करतेस? अगं काय झालं यापेक्षा काय नाही झालं पाहिजे याचा विचार करूया ना। हा अमृता, त्या दिवशी दोघींनाही मी दुधातून एक चूर्ण दिलं होतं, त्याने तर नाही ना काय झालं? नाही आत्याबाई, म्हणजे फक्त तेच कारण नाहीये। म्हणजे या सगळ्याला मी जबाबदार आहे। तुम्ही काही म्हटलं तरी माझ्याचमुळे झालं हे सगळं। बघितलं सात्याबाई, वाटलंच होतं तू असं मनाला लावून घेशील म्हणून सांगत नव्हतो तुला। तुम्ही सांगितलं नसतं तरी तुमच्या चेहऱ्यावर दिसलंच असतं की ते। माझी अगं काय बोलतेस तू? असं काहीही नाहीये। आत्याजी अगं, यात तुझी काहीच चूक नाहीये। माझंच नशीब फुटकंय। तुम्ही कोणी काही म्हणालात तरी माझ्या औषधामुळे झालंय सगळं। खरंच नको मनाला लावून घेऊन ग। आत्याजी माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीये ग।